तर मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांचा विजय झालेला आहे। अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या मोहोळच्या नगराध्यक्ष बनलेल्या आहेत। लोकविकासाला मतदान करतात आणि आम्ही आमच्या कामातनं विरोधकांना उत्तर दिलं। मोहोळमध्ये विजयानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडनं जल्लोष देखील केला जातो। सर्वांनी जे मला संधी दिली की त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। खरं तर कमी वयाच्या नगराध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने यापुढचा कारभार आपण करणार आहात काय? रमेशजी बाळस्ते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू। या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार यांनी जंग पछाड मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही, कारण या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी जनता आहे। इंग्रजाबरोबर आमच्या पूर्वजांनी लढाई केली, आमच्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या इंग्रजाच्या झडल्या, पण या ठिकाणी स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही। त्याच पद्धतीनं मोहोळ शहरातल्या जनतेनं आजच्या निकालातून हे दाखवून दिलेलं आहे की मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे। तर अकोला नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकलाय। हिवरखेड अकोट तेल्हारावर भाजपचा झेंडा फडकलाय। बाळापूरमधून काँग्रेसचा विजय झालाय। वंचितला मात्र मोठा धक्का बसलाय। बार्शी टाकळी इथं वंचित बहुजन आघाडीची सत्ता, ही मोठी बातमी आपण पाहतो। हिवरखेड अकोट तेल्हारावर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। तर बाळापूरमधून काँग्रेस विजयी झालेला आहे। बार्शी टाकळीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता पाहायला मिळते। तर तिकडे जालन्यामधील भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सत्ता मिळवली आहे। या नगर परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मिर्झा समरीन विजयी झाल्या। त्यामुळे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना हा जोरदार हादरा बसलाय। राष्ट्रवादी पक्षाच्या समरीन विजयी होताच कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली आहे। दरम्यान या विजयानंतर हा जनशक्तीचा विजय असल्याचं चंद्रकांत दानवे यांनी म्हटलं।